सध्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे पीए असलेले मिलिंद नार्वेकर हेच शिवसेना चालवतायत असा आरोप केलाय शिवसेनेचे बडतर्फ नेते सुनील बागुल यांनी। त्यांच्याशी बातचीत केली आहे दीप्ती राऊतनं। शिवसेनेचा युगांत होऊ देणार नाही तर शिवसेना एक पाऊल पुढेच घेऊन जाईल असं आश्वासन, अशी ग्वाही दिली आहे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी। आणि ह्या निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जे गेल्या आठवडाभर चर्चेत राहिले, ज्यांना शिवसेनेतनं बडतर्फ करण्यात आलं, असे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल। तुम्ही पहिल्या दिवशी म्हणालात की उद्धव साहेबांबद्दल तुमच्या मनात काही किलमिश नाही आहे, मग नेमका तुमच्या हकालपट्टीला कोण जबाबदार आहे? माझ्या हकालपट्टीला मला तर राऊत फॅमिली सगळ्यात एक नंबर वाटली। आणि राऊत फॅमिली, कारण ते त्यांचे सपोर्टर राऊत फॅमिली याच्याकरता मी बोलतो, कारण आता समजा आम्ही आता लेटेस्ट मध्ये जो सिक्रुतमध्ये नगरसेवक केला, तो नगरसेवकाचं शिवसेनेमध्ये काय योगदान होतं, किंवा आम्ही शिक्षण मंडळामध्ये जे सदस्य यांच्याने आले, ठीक आहे, म्हणजे राऊत साहेबांमार्फत केलेल्या माणसांनी प्रवेश किंवा राऊत साहेबांमार्फत आलेला माणूस, त्याला दिलेला शब्द हा कंटिन्यू म्हणजे तो पाळला जातो। आणि राऊत साहेबांच्याच माणसांना मग ते कोणतेही पद असेल, सिक्रुतचं पद असेल, नगरसेवकाचं पद असेल, किंवा महापालिकेतलं गटनेता असेल, सभागृह नेता असेल, विरोधी पक्ष नेता असेल, किंवा मग स्टँडिंगचं पद असतील, या कोणत्याही पदामध्ये जर राऊत साहेबांकडे जाऊन तुम्ही जर व्यवस्थित मुजरा मारला, व्यवस्थित त्यांना जाऊन सॅल्यूट मारला आणि इथे घडलेल्या घडामोडीमध्ये व्यवस्थित माहिती देऊन त्यांचं काय असेल ते जर व्यवस्थित पोहोचवलं, तर मला वाटतं त्या माणसाला एकदम VIP सर्व्हिस, आणि मी जर तसं केलं असतं तर मला वाटतं मी खूप मोठा होऊन गेला असतो। जर का कार्याध्यक्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांना पोहोचता येत नाहीये, कार्याध्यक्ष पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, तर मग शिवसेना कोण चालवते? मिलिंद भाऊ, आमच्या साहेबाचा जो PA आहे मिलिंद भाऊ, त्यांनी जर ठरवलं तरच तो फोन दिला जातो। तो कधी कधी सांगतो साहेब बिझी आहे, थोड्या वेळाने कर, नाही तर मग कधी कधी फोनच नाही उचलत। 80% फोनच उचलते नाही। आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिली CD ती, दुसरी CD ती, आणि म्हणजे तिथं अवघडच आहे सगळं, कामच करायची पद्धत अवघड आहे। पण मग मिलिंद भाऊ एवढे महत्वाचे साहेबांना कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांच्यापेक्षा मिलिंद नार्वेकर, संजय राऊत हे महत्वाचे बनलेले आहेत का? हा, ते तिथे राहतात ना ताई, तिथे राहतात, त्यांच्याबरोबरच काम करतात। आणि बाळासाहेब पण तिथे राहत होते, पण तरी पण तुमच्या सर्वांच्या संपर्कामध्ये होते, त्यांचे कोण PA होते आम्हाला माहित नाही। नाही, साहेबांचे PA जेव्हा आपण भेट मागितली, आजारी पडले त्याच्यानंतर आम्ही भेट मागत नव्हतो, पण त्याच्या पहिले अगोदरच्या काळामध्ये आम्ही जेव्हा पण मोठ्या साहेबांना भेट मागितली, आम्हाला कंटिन्यू भेट मिळाली। आमचं काय म्हणणं होतं ते प्रत्येक टायमाला ऐकून घेतलं। समजा नाशिकमधलं शिवसेनेचा कुठं काही डिस्प्यूट असेल तर त्यांनी दोघांनाही बोलून दोघांची कान उघडणी केली, असं मोठे साहेब करत होते। आणि त्यामुळे ते त्या प्रकरणाला जेव्हा तेव्हाच मार्ग लगेच मोकळा करायचे, त्याच्यामुळे त्यांच्या टायमाला महाराष्ट्रामध्ये कुठेही डिस्प्यूट होत नव्हता। आणि आजच्या पद्धतीमध्ये ते भिजत घोंगडं पडतं, पेंडिंग प्रकरण राहतं, त्याच्यामुळे माझ्या मताने लोकांना न्याय मिळत नाही। मग एक तर लोकांची दुसपूस झाल्यावर इकडे जायचा प्रयत्न करतो माणूस, तिकडे जायचा प्रयत्न करतो, आणि पार्टी वीक होऊन जाते त्याच्यामुळे। आपण पाहिलं सुनील बागुल यांनी पक्ष तर सोडलाय, पण यामुळे शिवसेनेमधली अंतर्गत गटबाजी मात्र उघड झालेली पाहायला मिळते। रात्रीच्या बातम्यांमध्ये